आज आपण पाहणार आहोत चिकनमध्ये हरभऱ्याची भाजी. एवढी छान लागते बघा. मस्त गरम गरम भाकरी आणि गरम गरम भाजी. एकदम मस्त लागते. एक वेळेस करून पहा. जसं मी केलेली आहे त्या पद्धतीनं करून पहा. आणि हे बघा चिकन आणि हरभऱ्याची भाजी रेसिपी एवढी मस्त लागते. खाल्याच्या नंतर तुम्हाला समजेलच. नक्की करून पहा. हे बघा सुरुवातीला चिकन घेतलेलं आहे मी. अर्धा किलो चिकन आहे. व्यवस्थित धुवून घ्या. 4-5 वेळेस छान धुवून घेतलेला आहे मी. धुवून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम टाकायचं आहे हळद. अर्धा टीस्पून हळद टाकलेला आहे. त्यानंतर मी 2 टीस्पून टाकलेला आहे मीठ. जेवढं मटण आहे त्यानुसार टाकून घ्या. त्यानंतर अद्रक लसण पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर काळा मसाला थोडा टाकलेला आहे. 1 टेबलस्पून अद्रक लसण पेस्ट आणि काळा मसाला पण 1 टेबलस्पून आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि यामध्ये पाणी टाकायची गरज नाही कारण याचंच पाणी सुटतं. यानंतर आपल्याला गॅसवर 2 शिट्टी काढून घ्यायच्या आहेत. कारण 3 जर केलात तुम्ही शिट्टी तर जास्त शिजून जाईल. पुढची पण प्रोसिजर आहे त्यामुळं आपल्याला थोडंच शिजवायचं आहे. हे बघा एक मोठं टमाटर त्याचा रस न काढता मी टाकलेला आहे. त्यानंतर व्यवस्थित आणखी परत एकदा मिक्स करून घेऊयात. आणि आपण याला कुकरला 2 शिट्टी देण्यासाठी ठेवून दिलेलो आहोत. पुढची प्रोसिजर लगेच चालू केली बघा. मी एक पातेलं घेतलेलं आहे. तर त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक करून टाकलेला आहे. व्यवस्थित कडकडू द्या. छान फोडणी होऊ द्या तरच आपली भाजी छान होईल. हे बघा ऑइल थोडं आपल्याला जास्तच वापरायचं आहे. तर मी इथं छोटे छोटे 4 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे. हे बघा व्यवस्थित आपला जो कांदा आहे थोडाफार ब्राऊन कलरचा झालेला आहे. त्यानंतर मी अर्ध टमाटर टाकलेलं आहे. आणि जी आपण करत आहोत भाजी हरभऱ्याची ती थोडीशी अंबूसच छान लागते. तर इथं मी अर्ध टमाटर टाकलेलं आहे पाणी काढून न टाकता. आणि आधी आपण 1 टमाटर टाकलो होतो. हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर 7-8 हिरवी मिरची, कोथिंबीर मुठभर आणि अद्रक लसण पेस्ट 10 ते 15 पाकळ्या लसणाच्या आणि थोडीशी अद्रक ही अशी कूट टाकलेली आहे मी आता. ही पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा छान शिजण्यासाठी आपल्याला 1 ते 2 मिनिट ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिट झालेले आहेत. त्यानंतर काढूयात. बघा एकदम मस्त तेल सुटलेलं आहे. पाहिजे तसं सगळं झालेलं आहे बघा. अशा प्रमाणे एकदम छान मसाला शिजला तरच भाजी छान होते. हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे. छान स्मेल येत आहे. यामध्ये आपण आता टाकायची आहे हरभऱ्याची भाजी. ही ताजी हरभऱ्याची भाजी आहे त्यामुळं आपल्याला परत यामध्ये पाणी टाकायची गरज नाही. तर यामध्ये जे शिजलेलं पाणी असतं, जे रस्सा असतो शिजलेला अळणी रस्सा जो म्हणतो आपण चिकनचा, तर ते याच्यामध्ये नंतर टाकायचं आहे, आत्ताच नाही. सध्या आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे बघा मसाला सगळं भाजीला लागला पाहिजे त्यामुळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्या जेणेकरून खालच्या साईड करपली नाही पाहिजे. आणि मीडियम आचेवर गॅस ठेवा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. चिकन शिजलेला जो रस्सा आहे तो यामध्ये आपल्याला टाकून झाकण बंद करून ठेवायचा आहे. हे बघा झाकण काढला आता. रस्सा टाकतानाचा व्हिडिओ मी केलेला नाही, सॉरी. तर मी सांगितलं तसं करा. बघा रस्सा टाकल्याच्या नंतर बंद झाकण केलं होतं. त्यानंतर 2 मिनिटांनी उघडलेलं आहे मी. छान भाजी शिजून झालेली आहे बघा. आणि ही प्रोसिजर झाल्याच्या नंतर आपल्याला हे बघा जे चिकन आहे, ज्याचा रस्सा तर आपण आधीच टाकला, फक्त चिकन असतं तर ते चिकन पण यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चिकन पण अर्धा किलो आहे आणि भाजी पण अर्धा किलो आहे. तर समप्रमाणात दोन्ही पण घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला आणखी कमी आचेवर ठेवून द्यायचं आहे. तर आपण 2 शिट्ट्या केल्या होत्या कुकरच्या, तर आपल्याला त्यामुळंच मी कमी शिट्ट्या केल्या होत्या. तर इथं पण चिकन शिजतं त्यामुळं तर आपल्याला झाकण बंद करून 2 ते 3 मिनिट कमी आचेवर ठेवायचं आहे. अधूनमधून आपल्याला झाकण काढून पाहायचं आहे कारण खाली करपायला नाही पाहिजे त्यामुळं मिक्स करत राहायचं आहे अधूनमधून. बघा
झाकण बंद केलं, मी झाकण लावलं. त्यानंतर थोड्या वेळाने झाकण काढून घेऊयात. हे बघा, परत एकदा चव घ्या आणि मीठ किती पाहिजे ते टाकून घ्या. खूप छान स्मेल येत आहे बघा. गरम गरम भाकर करा आणि भाकरीसोबत ही भाजी खा. एवढी छान अप्रतिम लागते बघा. एक वेळेस तुम्ही ट्राय करून पहा. नक्कीच तुमच्या घरात सगळ्यांनाच आवडेल. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज मला सपोर्ट करा. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे असे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील. छान रहा, सुखी रहा, आनंदी रहा, मजेत रहा. मस्त खा, मस्त रहा. भेटूयात आणखी अशाच नवीन नवीन युनिक रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी रहा. थँक्यू.